3 नंबर आणि 4 नंबरच्या खोलीमध्ये आमच्या ताई होत्या, त्या मतदान करत होत्या. तर त्यांनी कुठलंही बटन दाबलं तरी भारतीय जनता पार्टीला मतदान जात होतं. त्यांनी 10 वेळा मतदान करून बघितलं, पण फक्त कमळचीच लाईट लागत होती. बाकी कुठलीही घड्याळची लागत नव्हती, इंजिनची लागत नव्हती, मशालची लागत नव्हती. तर आज हे विषय ओपन झाला, त्या आमच्या ताईला लक्षात आलं म्हणून असे आतापर्यंत तिथे 200-250 मतदान झालेले, ते मशीनच फॉल्टी आहे. तरी पण ते मशीन चालू ठेवलं 3 नंबर 4 नंबरचं. आमची एवढीच मागणी आहे की मला तर ह्या प्रक्रियेवरती विश्वास राहिलेला नाहीये. ही सगळी बोगस प्रतिक्रिया, म्हणजे जी काय प्रक्रिया चालली आहे बोगस आहे. ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं पण संगनमत आहे. ते आमच्या ताईला लक्षात आलं म्हणून ह्या गोष्टी ओपन झाल्या. नाहीतर इथून मागे जे 200 मतदान झालेले आहेत, जे काय त्यांच्याकडे नोंद झालेले आहेत, त्या मतदानावरती पण आमचा विश्वास नाही. आमची मागणी एवढीच आहे की ते सगळं झालेलं सकाळपासूनचं मतदान 0 केलं पाहिजे आणि इथं नवीन एकदा मतदान घेतलं पाहिजे आणि परत एकदा आपण प्रत्येक मशीन टू मशीन चेक केली पाहिजे. पायाखालची वाळू सरकलेली आहे. काल यांच्या सर्व्हे मध्ये यांचे 2 शीट इथे पडतात आहे, म्हणून यांनी हे जे नाटक लावलंय की जे कमळाचं कुठले बटन दाबलं की कमळ येतंय, हे प्रकरण आरो आल्याशिवाय आम्ही इथनं हलणार नाही. आम्ही ते आता बंद पाडलंय. आरो आल्याशिवाय इथनं आम्ही हलणार नाहीये. नवीन मशीन टाका आणि चालू करा. तुम्हाला जेवढी भीती वाटते तर कशाला करता? रूम मधल्या लाईटी बी लावल्या नव्हत्या. सकाळी आता मागाशी आम्ही भांडून पुणे विद्यार्थी गृहामधल्या लाईटी चालू करायला लावल्या. अक्षरशः लोकांना, वयस्कर लोकांना त्या लाईटी चालू दिसत नव्हत्या. मशीन स्वतः अधिकारी जाऊन दाबायचे. ज्यावेळी आम्हाला मतदारांनी तक्रारी केल्या तर तिथं जाऊन त्यांनी आम्ही भांडणं केल्यानंतर आतल्या रूम मधल्या लाईटी लावल्या. म्हणजे इतका यांना भ्रष्टाचार चालू आहे आणि यांनी किती काही केलं तरी इथं मशाल आणि इंजिन नक्की येणार. ताई, तुम्ही आक्षेप घेतला होता, खरं तर काय नेमकं घडलं? खरं तर आक्षेप घ्यायला तर तुम्ही जर आता बघताल, सकाळी 1 वाजता मी मतदान केलेलं आहे आणि शाई पुसायला आलेली आहे. ही जर अजून याला 2-3 गोष्टी काय जर लावल्या ज्या इथं व्यक्त करता येणार ना, ती शाई पण पुसली जाईल. म्हणजे एवढी भंगार क्वालिटी भाजपचं जे काही आता लोक जिथे बसले आहेत, कारण पोलिंग एजंट जर बघताल तर निम्मे ते अर्धी लोक ही भाजपचीच आहे. म्हणजे आता ही शाई पुसली जाणार, बटन दाबून कमळाला मतदान करणार आणि पुढच्या 5 वर्षात लोकशाहीसाठी पण ही खूप मोठी घातक गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण टाकतो ना की आपलं मत लोकशाहीसाठी आहे, तरी लोकशाही टिकण्यासाठी सर्वजण हे एकत्र आलेले आहेत. तर नक्कीच भाजपच्या विरोधात आता इथं काहीतरी मोठे आक्षेप सगळ्यांनी घेतला पाहिजे की हे लोकशाहीला सगळ्यात मोठं घातक कोण असेल तर हा भारतीय जनता पक्षाचा. सो यापुढे मतदारांनी पण काळजीपूर्वक मतदान करावं आणि नक्कीच आपला तिसरा डोळा उघडून त्या मशीनवर बघावं की नक्कीच आपण ज्याचं बटन दाबतोय त्यालाच मतदान पडतंय का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळपासून या बूथवर माझं येणं जाणं आहे, तर एवढ्या कन्फ्युजन मशीन इथे ठेवलेल्या आहेत. म्हणजे ईव्हीएम मशीन जर बघताल तर एकाखाली एक आहे. सर्वसामान्य व्यक्ती किंवा वयाच्या 55 वर्षी जी 60 वर्षाची व्यक्ती आहे त्यांना ते इतकं कन्फ्युजन होतं की पहिला नंबर दाबायचा का दुसरा नंबर दाबायचा, तिसरा दाबायचा का चौथा दाबायचा. तर तुम्ही 4ही मशीन अ ब क ड वेगळ्या ठेवल्या जर असतील ना, तर प्रत्येकाला 4 मशीनला सॉर्ट आउट करायला खूप चांगलं गेलं असतं. ही लोकांची जी प्रतिक्रिया आली तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, नक्कीच तुम्ही पण प्रसारमाध्यमाची दखल घ्या. आमचे उमेदवार पण इथे आहेत की टोटली आपण त्यांच्याबरोबर पण सकाळपासूनचं कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. नक्कीच गणेश बोकरे आणि पायगुडे, रेल्वे इंजिन जे काही इथे कामं करतात, नक्कीच अशा सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या ठिकाणी मतदान खोळंबलेलं आहे, तर त्याच्यावरती परिणाम होईल मतांवरती. कशा पद्धतीने बघताय? मतदान खोळंबलं आहे म्हणण्यापेक्षा ही रंगीत तालीम चालू आहे का? इलेक्शनची रंगीत तालीम चालू आहे का? रंगीत तालीम यांनी आधी घ्यायला पाहिजे होती. कुठेही व्हीव्हीपॅट मशीन नाही. प्रत्येक अ गटाला व्हीव्हीपॅट झालं पाहिजे, ब गटाला व्हीव्हीपॅट झालं पाहिजे, क गटाला व्हीव्हीपॅट झालं पाहिजे आणि ड गटालाही व्हीव्हीपॅट झालं पाहिजे होतं. पण आज कोणतीही तिथे तशी व्यवस्था नाही, जेणेकरून आता जे आक्षेप आलेले आहेत ते निवडणूक आयोगाच्या अंगलट आलेले आहेत. व्हीव्हीपॅट मशीन जर असत्या तर आता इथे हे आक्षेप आले नसते, हे निश्चित आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याने 5 वर्ष जगडायचं का 8 वर्ष जगडायचं ही फक्त भाजपानेच ठरवायचं का आम्ही जनतेच्या सेवेत फक्त लढत राहायचं, रस्त्यावर लढायचं आणि यांनी मलिदा खायचा, हेच चालू आहे का? निवडणूक आयोग मॅनेज करायचा असता तर आम्ही तो सत्तेत राहून मॅनेज करू का? या सगळ्या गोष्टी लोकशाही ही धुळीस मिळवण्याचं काम हे भाजपकडनं चाललेलं आहे.